समस्या तुमच्या, बातमी आमची. क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत. त्याबाबत एक परिषद घ्यावी, सर्व संघटनांना बोलवावे आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे पनवेलमध्ये महाविकास आघाडीकडून फार मोठे आंदोलनं महापालिकेच्या विरोधात करण्यात आली. आम्हाला शासनाकडून सांगितलं गेलं का आम्ही 2 महिन्यात 3 महिन्यामध्ये जो कर लावलेला आहे त्यामध्ये आम्ही विचार करतो. त्यामध्ये शासनाने सांगूनही त्या बाबीकडे लक्ष दिला नाही आणि जबरदस्तीने शहरामध्ये केली जातो. त्याचप्रमाणे परवा नवी मुंबईमध्ये 500 फुटाला शासनाने माफी केलेली आहे, पण आपल्याला करही कमी होत नाही आणि ते 500 मीटरच्या घराला माफी होती 500 स्क्वेअर मीटर. आणि दुसरी गोष्ट, महापालिकेने जो परवा आराखडा जाहीर केलेला आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना जो TDR मिळणार आहे तो TDR डायरेक्ट शेतकऱ्यांना न मिळता महापालिका डायरेक्ट त्या बिल्डरला देणार. अशा महापालिका विषयी अनेक मुद्दे असल्याने शिवाय महाविकास आघाडी नायनाच्या बाबतीत अनेक वर्षे आंदोलनं केली, काही उपयोग होत नाही. तसेच सर्वात मोठा प्रश्न दिबा पाटील साहेब विमानतळ, या विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव द्यावा यासाठी दिबा पाटील कृती समिती होती, त्यांनी फार मोठी आंदोलनं केली. दिल्ली परत जातो, सगळं करतो. आम्ही त्यांना सांगितलं तुमचं आम्ही स्वागत करू, तुम्ही दिबा पाटलांचं नाव विमानतळाला द्या. माननीय पंतप्रधान त्या जागेवर 1 महिन्यापूर्वी आले, दिबा पाटलांचं नावही तिथे घेतलं नाही. अशा बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत, महाविकास आघाडी लोकांना वाटलं शांत बसले, आम्ही शांत. खासदारकीच्या निवडणुकीचा निकाल यायचा तो आला. कर्जतमध्ये आम्ही चांगल्या प्रकारे मतं घेतली, आघाडी घेतली आमदार असून. उरणमध्येही आमदार खासदार असून आम्ही आघाडी घेतली. पनवेलमध्ये आम्ही 30,000चा लीड कमी केलेला, जो 58 होता तो 30नी कमी केलेला आहे. या सगळ्या समस्या तुम्ही समोरचा बघितला असेल, पनवेलचा SD स्टँड वर्षानुवर्ष पडून आहे नाही. या कुठेतरी लोकांच्या या विषयावर एकत्र येण्यासाठी आम्ही परिषद घ्यायचं महाविकास आघाडीने ठरवलेलं आहे. आणि त्या परिषदेमध्ये सर्व संघटना, दिबा पाटील कुठल्या ज्या ज्या संघटना पनवेलमध्ये आहेत त्या संघटनांना बोलवून त्यांचे सगळ्यांचे विचार घेऊन एक प्रचंड मोर्चा हा महाविकास आघाडीतर्फे या प्रश्नावर काढला जाणार आहे. त्याची तारीखही जवळजवळ आम्ही निश्चित केलेली आहे. 28 तारखेपर्यंत हा मोर्चा काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याच्या अगोदर आम्ही महापालिकेला आघाडीतर्फे पत्र देणार आहोत, सिडकोलाही पत्र देणार आहोत. सिडकोच्या ज्या समस्या आहेत अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत. महापालिकेचं पाणी
गावांना दिलं जात नाही त्या महापालिकेत, आणि सोसायट्या ज्या बिल्डर लोकांच्या झालेल्या आहेत त्यांना पाणी दिलं जातो. या सगळ्या गोष्टीचा विचार करून महाआघाडीने पनवेल महापालिका प्रशासनाच्या विरुद्ध जोरदार मोर्चा करायचा आम्ही ठरवलेला आहे. त्या दृष्टीनं जी परिषद आहे ही परिषद आपल्या मार्फत लोकांकडे जावी. 17 तारखेला आम्ही ही परिषद ठेवलेली आहे. ज्येष्ठ नागरिक विरूपक्ष मंगल कार्यालयामध्ये ही बैठक आहे. यामध्ये सर्वांना तिथे बोलवणार आहे. आमचे सुरेश ठाकूर असतील, ज्या संघटना शासनाच्या विरुद्ध आहेत त्या सर्वांना तिथे बोलवला जाणार आहे. आणि त्यांचाही विचार घेऊन आम्ही तसे 28 तारीख ठरवलेले आहे मोर्चाची. पण लोकांनी सांगितलं आणखी काय त्यात बदल पाहिजे तोही आम्ही करणार आहोत. आणि या सर्व लोकांच्या प्रश्नावर आपण पत्रकार नेहमी जागृत असता, आपणही त्याला वाचा फोडता, आणि ती वाचा फोडण्यासाठी आपल्या माध्यमातून ही घटना सगळीकडे जावी यासाठी आज आपल्याला आम्ही इथे बोलवलेलं आहे. आज आपण या पत्रकार परिषदेसाठी आपल्याला आमंत्रित केलं आणि आपण मोठ्या संख्येनं आलात. महाविकास आघाडीच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत करतो. आमच्या महाविकास आघाडीचे अध्यक्ष बबनदादा पाटील यांनी विषयाची सुरुवात केलेला आहे. साधारण या समस्या पनवेल महानगरपालिका, सिडको, नैना यांच्या संदर्भातल्या प्रलंबित आहेत. त्या विषयावर मध्यंतरीच्या काळात दुर्माळ्याच्या नैनाच्या आंदोलनानंतर लोकसभेच्या निवडणुका आल्या, त्यानंतर कोकण पदवीधरची निवडणूक आली आणि या साऱ्या रहाट गाडग्यामध्ये कुठेतरी एक असं वातावरण निर्माण होऊ लागलं की बाबा जनता या साऱ्या विषयावर कन्व्हिन्स झाली की काय, जनतेचा विरोध मावळला की काय. या विषयावरचं आंदोलन जे थोडंसं खंडावलेलं होतं त्याला चालना द्यावी. पनवेल महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्सच्या बाबतीत, न मिळणाऱ्या सुविधांच्या बाबतीत, न मिळणाऱ्या पाण्याच्या बाबतीत जनतेमधून जो रोष आहे तो कुठेतरी मंदावलाय की काय अशी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होऊ लागला. आणि म्हणून याच दरम्यान सिडकोनं या वातावरणाचा फायदा घेत नैनाच्या क्षेत्रामध्ये TPS 1 to TPS 23 तब्बल 4000 कोटींचे रस्ते आणि गटराची विकास कामं त्या ठिकाणी टेंडर्स वगैरे प्रकाशित केले. एक असा समज पनवेल आणि उरणच्या आमदारांनी जो या ठिकाणी नाट्यगृहामध्ये नैनाला पाठिंबा देणारा मेळावा घेतलेला होता त्याच्यानंतर निर्माण केला गेला आणि त्या अनुषंगानं मोठ्या प्रमाणात विकास कामांचे टेंडर वगैरे काढले गेले. याचा कुठेतरी परिणाम निश्चितपणानं सर्वसामान्य जनतेवर होणार आहे आणि त्यामधून नैना विरुद्धचं आंदोलन पुन्हा एकदा तीव्र करावं. पनवेल महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स असेल, शासकीय असेल, या विषयाच्या बाबतीतल्या आंदोलनाला पुन्हा गती द्यावी या उद्देशानं परवा झालेल्या महाविकास आघाडीच्या कोर कमिटीमध्ये चर्चा झाली आणि आज आपल्याला बोलावलेलं आहे. आपल्याला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच आम्ही आमंत्रित केलं. आपण मोठ्या संख्येनं आलात, आपलं स्वागत आहे आपणा साऱ्यांना. आणि आपल्या माध्यमातून जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा या निमित्तानं देत असताना महाविकास आघाडीच्या वतीनं 17 तारखेला 10 वाजता विरूपाक्ष मंगल कार्यालय पनवेल या ठिकाणी ह्या क्षेत्रातील सिडको, नैना, महानगरपालिका यांच्याशी संबंधित समस्या, त्यासोबतची जन आंदोलनं विविध मागण्यांवर या विभागातल्या मंडळींची चालू आहेत, त्यांना या ठिकाणी एकत्र बोलावून
त्यांच्या चळवळीचं सुसूत्रीकरण करणं ह्या उद्देशानं एक परिषद आम्ही आयोजित करतोय. त्या परिषदेला आपल्या प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण प्रसिद्धी द्यावी आणि या आंदोलनांना सहकार्य करावं म्हणून आपल्याला बोलावलेलं आहे. आपण बघतोय की शेजारच्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 500 स्क्वेअर फुटाच्या घरांना परवाच करमाफीचा निर्णय घेण्यात आला. आपल्या पनवेल महापालिका हद्दीतील 500 स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांना करमाफी द्यावी म्हणून आपण विधिमंडळात मागणी केली. सातत्यानं आम्ही मंडळी रस्त्यावर आंदोलनं करतोय. नगरविकास मंत्री तथा मुख्यमंत्र्यांना वारंवार शिष्टमंडळ निवेदनं होत आहेत, पालकमंत्र्यांना निवेदनं शिष्टमंडळ होत आहेत, पण निर्णय मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव असणाऱ्या खासदार श्रीकांत शिंदेच्या पलावामधल्या वसाहतीसाठी झाला, निर्णय नव्या मुंबईसाठी झाला, पण पनवेल महानगरपालिकेतल्या रहिवाशांसाठी मात्र होत नाही आहे. आणि म्हणून कुठेतरी जनतेचा आक्रोश, जनतेचा रोष या ठिकाणी रस्त्यावर आणावा आणि या प्रश्नांना वाचा फोडावी या उद्देशानं आम्ही मंडळी परिषद आणि परिषदेमध्ये जी काही चर्चा होईल, ज्या काही सूचना येतील, जे काही निर्णय होतील, त्या अनुषंगानं भविष्यातलं आंदोलन करायला मागतोय. या विषयाच्या बाबतीत आपल्याला माहिती द्यावी म्हणून बोलावलेलं आहे. आपण आला, आपले सारे सहकारी या ठिकाणी आहेत. प्रबंधदादांनी शिकवायचे वेगवेगळी काही विषय सांगितले, तर आपण आपल्या प्रतिष्ठित माध्यमांच्या माध्यमातून त्याला प्रसिद्धी द्यावी अशा पद्धतीची विनंती महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही करतोय. याच दरम्यान पनवेल महानगरपालिकेचा DPR जाहीर झालेला आहे. मध्यंतरीच्या काळात जे धोरण या ठिकाणी DDRच्या बाबतीत महानगरपालिकेनं घेतलेलं होतं, ते धोरण शेतकऱ्यांच्या ज्यांच्या जमिनी महानगरपालिकेच्या आणि शासकीय प्रकल्पांसाठी जाणार आहेत, महापालिका असलेल्या त्यांच्या आयुष्यात उत्पत्ती देणारं आहे. त्यामुळे त्या विषयावरती या परिषदेमध्ये आम्ही मंडळी चर्चा करून निर्णय घेणार आहोत. या साऱ्याला आपण प्रसिद्धी द्यावी अशा पद्धतीची विनंती आपल्याला करतो आणि आपण चर्चेला सुरुवात करावी.